Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आज सेनेचा 60वा वर्धापन दिन. शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार. ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत. खासदारांच्या फुटीवर ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. शिंदेंच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये गोंधळाची शक्यता वर्तवणारं पत्र व्हायरल. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या मुंबई पोलिसांच्या पत्रात या संदर्भात उल्लेख. तर शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता. अनुचित प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी. ठाकरेंच्या सर्व बंडखोर खासदारांना गृह विभागाकडून Y+ दर्जाची सुरक्षा. खासदारांच्या घराबाहेरील सुरक्षेत देखील वाढ. पोलीस सुरक्षा तैनात. अर्धा तास ईडी सीबीआय बाजूला ठेवा. भाजपचे तुकडे होतील. भाजपकडे एखादा तरी क्रांतिकारक आहे का? संजय राऊत यांचा हल्लाबोल. तर खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढा. बंडखोरांनाही सुनावलं. ओमराजे बंडू जाधव ही आमची माणसं होती. आमच्या काळजावरती घाव झालाय. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पक्षातील बंडखोरीवरती बोलताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर. बंडखोर खासदाराच्या मुलीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचा टीझर शेअर. संजय दिना पाटील यांच्या कन्या नगरसेविका राजूल पाटील यांच्याकडून वर्धापन दिनाचा टीझर जारी. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची वर्धापन दिनी फेसबुक पोस्ट चर्चेत. संजय जाधव, नागेश आष्टीकर यांची फेसबुक पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणाचाही फोटो नाही. खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडखोरीनंतर चाहते प्रचंड संतापले. 2 दिवसात सोशल मीडियावरून तब्बल 15,000 फॉलोअर्स घटले. गद्दारी करू नका असं म्हणत कमेंट्सचाही वर्षाव. धाराशिव लोकसभेची उद्या मातोश्रीवरती बैठक. जिल्हा प्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना. खासदारांनी वेगळा गट केल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न. खासदार राजाभाऊ वाजे यांचं नाशिकमध्ये समर्थकांकडून जंगी स्वागत. 6 खासदार पक्ष सोडून गेले, मात्र वाजे ठाकरेंसोबत असल्यानं कार्यकर्त्यांकडून कौतुक. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी. ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा. पवारांचे काही खासदार सोनेत्र पवारांच्या संपर्कात. अमित शहांसोबतच्या भेटीमध्ये सोनेत्र पवार यांची खासदारांबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार 12 डिसेंबरपर्यंत आमच्यासोबत येऊ शकतात. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा. काँग्रेस खासदारही पक्षप्रवेशासाठी इच्छुक असाही खुलासा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावरती. अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेणार. उद्या पोलीस परेड मैदानामध्ये शहांची जाहीर सभा. भाजपचे आमदार प्रसाद लाड आज पुन्हा जरांगे पाटलांची भेट घेणार. जरांगेंना काही सरकारी कागदपत्र हवी होती, ती देणार. लाड यांची माहिती. बेस्टचे कर्मचारी बेमुदत संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल. बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियनचा मात्र संपाला विरोध. राज्यामध्ये 24-25 जून पासून मान्सून सक्रिय होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. देशभरामध्ये सरासरीच्या तुलनेत 41% पावसाची तूट. मान्सूनची रखडलेली वाटचाल 24 जून पासून गतिमान होण्याची शक्यता. मुंबईमध्ये 25% पाणी संकेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयात 9.67% पाणीसाठा शिल्लक. 10 दिवसात पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 20 ते 25% पाणी कपातीची शक्यता. पनवेलमध्ये 12 तास पाणी कपात. MIDCची जलवाहिनी फुटल्यानं पाणी गळती. प्रशासनाकडून दुरुस्ती सुरू असल्यानं रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पूर्णपणे बंद राहणार. अमेरिका आणि इराणमधील सामंजस्याच्या भारताने पाकिस्तानला सुनावलं. पाकव्याप्त काश्मीरात पाकिस्तान करत असलेल्या गळचेपीवरून खडेबोल सुनावले. महागाई, बेरोजगारी आणि मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवरती पाकिस्तानी सैन्यानं क्रूर कारवाई केल्याचा आरोप.
ईडीकडून मुंबई आणि दिल्लीतील 17 ठिकाणी छापेमारी. येस बँकेतील 200 कोटींच्या कर्जातील गैरव्यवहाराचा तपास प्रकरणी तपास सुरू. छाप्यामध्ये 50 लाखांची रोकड, 10 किलो चांदी, बँक लॉकर आणि डिजिटल पुरावेही जप्त. नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ऍक्शन मोडवरती. झिरवाळांकडून दूध बाजार परिसरात पाहणी. अचानक झालेल्या रेडनं दूध विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.